बाजूला पडलं. पण पुन्हा जमतागलीला सांगितलं म्हणले तुम्ही आता काय करा, तुला काय मागायचंय वरदान माग परशुरामा म्हणल्याबरोबर मग यांनी काय केलं म्हणले मला वरदान एकच द्या, ही माझी आई पडली न, ही फक्त उठून बसावा आणि हिला औषध मिळावा हे वरदान द्या. मग वरदान दिलं महाराज. अशी अवस्था झाली. विषय चालू आहे महाराज. मी सांगतो तुमचं लक्ष माझ्यावरच आहे पण माझं लक्ष वहीवरच आहे. त्यावेळेस महाराज सांगितलं रेणुकेच्या छेदाचे अंती तिसी भेटवाली आदिशक्ती पूजन मलिसाच्या कार्यार्थी कात धरती मुदासा. त्यावेळेस रेणुका मातेचं शरीर पडलेलं होतं, मुंडका तुटलं होतं, पण आधी माई शक्ती भेटायली होती आणि ती शक्ती म्हणली तू का उदास आहे, तुला का दुःख आहे, अशी ती असणारी शक्ती म्हणू लागली. मला बोला बधाला सहस्रार्जुना हे तू गेली सविसरोण त्याची द्यावया आठवण इंद्रिया पण तुझ्या छळल्या. ही शक्ती माता सांगू लागली तुला असणार विंद्रछळण करण्यासाठी आलता, विंद्रछळासाठी आलता, कपट रूपी आला होता आणि कपट येऊन तुझं छळण करीत होता. पण ती शक्ती माता काय वरदान देती, काय बोलती महाराज पुढं. रेणुका म्हणे कार्यसिद्धी साधावी लागेल गुह्य बुद्धी कळून दावे जडापवादी विरोध संधी लक्षणा. त्यावेळेस सांगितलं महाराज आता ती आदिमाय शक्ती होती, रेणुका माता होती. त्यावेळेस माता म्हणली याचं छळण याचं कपट करण्यासाठी व्यक्ती चालवावं लागेल, काहीतरी डोकं लावावं लागेल आणि डोकं लावल्याशिवाय याचं सपाट होणार नाही असं म्हणू लागले. कसं म्हणते महाराज पुढं. कळून द्यावे पैजनाय कळून द्यावे जमदाग्नी आईसे माझा लक्षित आणू दिन विरोधक करणी सला देणार. म्हणले असणार हे कपट करायचंय, इंद्राला फसवायचंय, ठकवायचंय, पण हे कळालं पाहिजे, न कळता हे कार्य झालं पाहिजे असं त्यांनी विचार केलेला आहे. तेव्हा बोलिली आदिशक्ती परशुरामाची वरदोक्ती उपावसी देह प्राप्ती याची कार्यार्था साधावया. यावेळेस ती शक्ती बोलू लागली. आधी माय शक्ती होती महाराज. शक्तीनं सांगितलं म्हणले परशुरामानं जी व्यक्ती केली, परशुरामानं जो कार्य केलं ना हे म्हणले चांगलंच केलं, बरोबर केलं. त्यांच्याकडे व्यक्ती आहे, कोणाकडे परशुरामाकडे. आता रामाचा अवतार आणि परशुरामाचा अवतार एकच होता महाराज. परशुराम आणि राम एकच आहे. अशी अवस्था परशुरामाची होती. रेणुका बोलली वचनोक्ती तुझी कार्य तुझी करती वा वा मज सांगसी जैसी युक्ती त्या त्या गती साधीना. त्यावेळेस रेणुका मातेने हात जोडले म्हणले तुझी व्यक्ती सांगतील ना की ती व्यक्ती मी असणारी करील म्हणले आणि साधन करेल, कार्य साधावं असं करेल. हात जोडले महाराज, विनंती केली. कशी विनंती केली पुढं वाचा. जगदंबा सांगे रेणुकेस सहस्रार्जुन पारधीसी येईल तुझ्या आश्रमासी कार्याची तरती पुरावा. असे खोल विषयच महाराज पण कळत नाही. त्यावेळेस रेणुका मातेला सांगितलं शक्तीनं सहस्रार्जुन पांड्याच्या रूपामध्ये तुझ्या आश्रमाला येईल म्हणले आणि तुझ्या आश्रमाला आल्यानंतर पुढे काय होईल वाचा. सकळ सैन्य सिंद्रुपती निमंत्रवी ऋषी हाती कामधेनु आणावी तदरती ऋषी प्रति सांगोणा. त्यावेळेस ऋषीला हात जोडले, विनंती केली आणि ऋषीला सुद्धा हात जोडली. म्हणले ही कामधेनु नावाची जी असणारी गाय ती लवकरात लवकर आणा म्हणले. अशी आज्ञा केली. कोणाला केली, कशी केली पुढं. दुर्लभ उपचार त्रिजगती तेथे मागुणा देणो प्रती साधा वया निज कार्यार्थी आदर नृपती पुजावा. त्यावेळेस रेणुका मातेला सांगितलं, त्या ऋषीने सांगितलं ती गाय आणा म्हणले आणि तिची असणारी पूजा करा. पूजा करून जे मागायचे ते
असणार मिळते म्हणले, काय जे आपल्या विचेला आहे ते मिळणार आहे म्हणले, आणि ती पूजा केली असंच मिळणार आहे, कुठं बी मिळत नाही अशी अवस्था आहे म्हणले. चला करिता दोन्ही शक्ती भाषण तव परशुरामे या पाण लाहुणी पित्याचे वरदान केले सावधान मातेशी. असं या शक्तीचा आणि रेणुकेचा संवाद चालू आहे महाराज. तितक्यामध्ये परशुराम सावध झाले आणि सावध आपल्या आईला केलं. परशुराम सावध झाले नाही, आईला सावध केलं. आई सावध झाल्यानंतर पुढे आता विषय काय होतोय काय नाही ऐका महाराज, बोला. परशुरामेला विता हात बंधू झाले सावध चित्त तिन्ही नती मातेचा घात तिसी निज घात नाठवे. त्यावेळेस आईला जिवंत करायचंय, पण कसं करायचंय? जमदग्नीचा वरदान होतं मला. ज्यावेळेस तुझा आईला हात लागल आणि तुझा हात लागल्यानंतर तुझी आई सावध होईल म्हणली. महाराज असं का बरोबर आहे का चुकत असलं तर या. आणि त्यावेळेस म्हणले तुमचा हात लागल्यानंतर तुमची आई उठल असं. मग परशुरामाचा हात लागल्याबरोबर रेणुका माता उठून बसलेल्या आहेत. अवस्था काय झाली महाराज? पुढं पुत्र सोडविले शापापासून रेणुकेशी आल्हाद पूर्ण परशुरामा त्या लिंगुण मध्ये वरदान रण विजयी. 5 होते महाराज मुलं आधी 5 जण. 5 जणांनी काही जमदग्नी सांगितलं पण यांनी महाराज दाढी झालं नव्हतं, यांनी मारलं नव्हतं, पुत्र होते. पण परशुरामाला ज्यावेळेस आज्ञा दिली परशुरामाला विचारच केला नाही महाराज. जी गेलं ती डायरेक्ट आईचं मुंडकं तोडलं महाराज. आणि मुंडकं उडल्यानंतर मग जी आज्ञा पाहिजे जी विचार पाहिजे आईने परशुरामाला दिली महाराज. बोला. रामे ऐकता ते वरद गोष्टी दृढ बांधली शकून गांधी पुढील कथेची परिपाटी सावध दृष्टी अवधारा. स्वतःच्या आईची शब्द होते महाराज आणि ती शकून गाठ म्हणजे मनामध्ये गाठ बांधली. आणि परशुरामानं एकच विचार केला, आईचे शब्द आहे आईचं वचन आहे हे असणार आपण ओढायचं नाही असा विचार परशुराम करू लागले. पुत्र झाली सावधान जमदग्नी झाला याती उद्विग्न केवढे क्रोधाचे विज्ञान आता पतन दायक. यावेळेस राग होता, कुणाला जमदग्नीला क्रोध आला होता आणि रागाच्या भरामध्ये एवढा माझा राग, या रागाचा असणारा शांत झाला म्हणले. पुन्हा क्रोध आला, पुन्हा राग आला. आता या रागामध्ये काय करते महाराज? पुढं स्त्री पुत्राचा करिता घात मज होते आता पतन. धन्य धन्य परशुराम सुत आती अनर्थ चुकविला. या असणाऱ्या आईचा घात करणं, रेणुका मातेचा घात करणं, मुलाचा घात करणं माझ्या हाताने घडतंय म्हणले. आणि हे म्हणले धन्य धन्य परशुराम आहे म्हणले. आणि परशुरामानं हे कार्य केलं आणि परशुरामानं धन्य धन्य असणारं कार्य केलं. चला वा असू शकतो. चला चला बोल भाऊ. चला चला या बोल भाऊ या. चला काय झालं मला? हॅलो चला पुढील वाचक चला. सत्तर सत्तर दोनशेच्या पुढे काहीतरी